नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते रॅपिड फायर पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत। तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। त्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। पहिला प्रश्न काय आहे बघा, संयुक्त वाक्य कशाने जोडलेले असते असा प्रश्न आहे। तर उभयान्वयी अव्ययांनी आपल्याला संयुक्त वाक्य जोडताना पाहायला मिळतं। उदाहरणार्थ आणि, व, पण, परंतु अशा शब्दांनी संयुक्त वाक्य जोडलेले असतात। पुढचा प्रश्न, अलंकार या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय आपल्याला विचारलेला आहे। तर दागिना असा होतो अलंकार या शब्दाचा शाब्दिक अर्थ। उत्प्रेक्ष अलंकारात कोणते साम्यवाचक शब्द येतात बघा, तर जणू, काय, गमे, भासे हे उत्प्रेक्ष अलंकारामध्ये आपल्याला साम्यवाचक शब्द येताना दिसून येतात। शब्दाच्या जाती किती आहेत बघा, शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी विकारी 4 आहेत आणि अविकारी 4 आहेत। प्रश्न असा पण येऊ शकतो की विकारी किती आहेत किंवा अविकारी किती आहेत किंवा एकूण किती आहेत। तर एकूण 8 आहेत, विकारी 4 आहेत आणि अविकारी 4 आहेत। पुढचा प्रश्न, स्वतंत्र वर्ण म्हणून कशाचा उल्लेख केला जातो। तर बघा, ळ या वर्णाचा स्वतंत्र वर्ण म्हणून उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतो। ह हा कोणता वर्ण आहे, तर बघा महाप्राण वर्ण आहे। प्रश्न असा पण येऊ शकतो की महाप्राण वर्ण हा कोणता आहे, तर ह लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, श आणि ज्ञ यांना काय म्हणतात, तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून ओळखणारे वर्ण कोणते आहेत, श आणि ज्ञ आहेत। मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत, तर एकूण 52 वर्ण आपल्याला मराठी वर्णमालेत सांगता येतात। तुलना हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे, तर संस्कृत भाषेमधून तुलना हा शब्द आलेला आहे। अक्कल हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे, तर अरबी भाषेमधून अक्कल हा शब्द आलेला आहे। परवा हा शब्द सिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतो, तर फारसी प्रकारात परवा हा शब्द मोडताना आपल्याला पाहायला मिळतो, सिद्धीच्या प्रकारात। देव या शब्दाचे अनेक वचन काय आहे, तर देव या शब्दाचे वचन देवच असतं बघा, जसं की दाशी या शब्दाचं अनेक वचन दाशीच असतं। पुढे बघा, पुढचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती स्वरादी आहेत, तर बघा एकूण 2 स्वरादी आहेत मराठी भाषेमध्ये आणि कोणते आहे, तर अम आणि आहा हे मराठी भाषेतील 2 स्वरादी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायला सांगितलेला आहे, तर महा अधिक उत्सव असा महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करता येतो। ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात, तर बघा ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांनाच स्वर म्हटलं जातं। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर भाववाचक नाम प्रकारचे वात्सल्य हे नाम आपल्याला सांगता येतं। मराठीतून मूळ सर्वनामे किती आहेत बघा, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत, तर 9 सर्वनामे आहेत। प्रश्न असा पण येऊ शकतो की मराठीमध्ये 9 सर्वनामे आहेत मूळ, पण ते कोणकोणते आहेत, तर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे काय आहे, तर मराठी भाषेतील मूळ सर्वनामे असलेलं लक्षात ठेवायचं आहे। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, लंगडी गाय शहाणी या वाक्यातील विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे, तर विशेषण लंगडी आपल्याला सांगता येतं। ज्या क्रियापदाला कर्माची गरज नसते त्याला काय म्हणतात बघा, अकर्मक क्रियापद म्हटलं जातं। ज्या वाक्याला कर्माची गरज नसते त्यालाच अकर्मक क्रियापद म्हटलं जातं। शकुंतला हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर विशेष नाम आहे शकुंतला हे। आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे, तर पुरुषवाचक सर्वनाम आहे आम्ही हे। पुढीलपैकी धातुसाधित ओळखा असा प्रश्न आहे। हसणे, हसतो, हसले यापैकी धातुसाधित ओळखायचे आहे, तर हसणे आपल्याला सांगता येतं। सुंदर या शब्दाचे भाववाचक नाम काय आहे, तर किंवा काय होईल, तर सौंदर्य होतं बघा, सुंदर या शब्दाचं भाववाचक नाम सौंदर्य होतं। तो मुलगा हुशार आहे या वाक्यात हुशार हे कोणते विशेषण आहे, तर विधी विशेषण सांगता येतं। पुढचा प्रश्न, करणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप काय होईल, तर केले होतं बघा, करणे या क्रियापदाचे भूतकाळी रूप केले असं होतं। द्वितीय विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे, तर सलाते, सलानाते द्वितीय विभक्तीचे प्रत्यय लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला। पुढचा प्रश्न, रामाने रावण मारला या वाक्यातील प्रयोग ओळखा, तर कर्मणी प्रयोग या वाक्यामध्ये आपल्याला सांगता येतं।
पुढचा प्रश्न, प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर अव्ययी भाव समासाचे उदाहरण आहे. पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता आहे? तर अपादान आहे. ज्या समासात दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला काय म्हणतात? तर बघा, द्वंद्व समास म्हणतात. ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हटलं जातं. प्रयोग म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हटलं जातं. बघा, प्रयोग म्हणजे काय? पुन्हा एकदा, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधालाच प्रयोग म्हटलं जातं. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी कसे असते? तर तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आपल्याला भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी असताना पाहायला मिळतं. विद्यार्थ क्रियापदावरून कोणता बोध होतो? तर कर्तव्य किंवा शक्यता बोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर चा, ची, चे हे काय आहेत? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. गजानन हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? तर बघा, बहुव्रीही समासाचा प्रकार सांगता येतो. बक्षीस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर फारसी भाषेमधून बक्षीस हा शब्द आलेला आहे. नक्कीच हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत? तर कैवल्यवाचक लक्षात ठेवायचं आहे. केवल वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला केवल वाक्य म्हटलं जातं किंवा केवल वाक्य म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, बाप रे केवढा मोठा साप हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर उद्गारार्थी वाक्य आहे. बघा, हे अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर उन्मुख आहे. बघा, अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उन्मुख सांगता येतो आपल्याला. हातावर तुरी देणे या वाक्याचा वाक्यप्रचारात अर्थ काय होतो? बघा, हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय असं विचारलेला आहे. डोळ्यात देखत फसवून पळून जाणे या वाक्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय? तर सगळीकडे परिस्थिती सारखीच असणे म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली. पुढचा प्रश्न, कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय? तर मृत्यू होणे. बघा, कपाळ मोक्ष होणे म्हणजे मृत्यू होणे. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्च करावा असा होतो. पुढचा प्रश्न, ग ची बाधा होणे म्हणजे काय? ग ची बाधा होणे म्हणजे काय असा प्रश्न आहे. तर गर्व होणे सांगता येतं. मराठीतील ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा, स्वतंत्र वर्ण आहे. आपण सुरुवातीलाच बघितलेला आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे असा प्रश्न आहे. तर विदुषी होतं. बघा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी होतं. सहोदर म्हणजे काय? तर एकाच आईच्या पोटी जन्मलेले म्हणजे मूल किंवा बाळ सांगता येतं आपल्याला. पुढचा प्रश्न, ती आली असती तर मी गेलो असतो वाक्याचा प्रकार ओळखा. तर संकेतार्थी वाक्य आपल्याला सांगता येतं. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा असा विचारलेला आहे. तर चक्षु, नयन, लोचन हे डोळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा, चक्षु, नयन आणि लोचन. पुढचा प्रश्न, उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल किंवा काय आहे? तर सांडणी आहे. बघा, स्वगत म्हणजे काय? तर स्वतःशी केलेले भाषण याला स्वगत सुद्धा म्हटलं जातं. तोंड वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर व्यर्थ बडबड करणे म्हणजेच तोंड वाजवणे होतं. पुढचा प्रश्न, पाणी या शब्दाचा अर्थ काय असा आपल्याला विचारलेला आहे. तर हात होतो पाणी या शब्दाचा. असं जर पाणी लिहिलेलं असेल तर हात अर्थ होतो. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर एकूण 34 व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये. अलंकार म्हणजे काय? तर भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्माला अलंकार म्हटलं जातं. अलंकार म्हणजे काय? तर भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना अलंकार म्हटलं जातं. यमक हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर शब्द अलंकार आहे. निसर्ग या शब्दाचे विशेषण काय होईल? ते नैसर्गिक होतं. बघा, निसर्ग या शब्दाचे विशेषण नैसर्गिक होतं. कवी या शब्दाचे अनेक वचन काय होतं? तर कवीच होतं. बघा, जसं की आपण आधी बघितलेलं आहे देव, तसंच कवी या शब्दाचे अनेक वचन कवीच होतं. पुढे चला, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर भाववाचक नाम आहे शहाणपणा हे.
जो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे तर संबंधी सर्वनाम आहे. जो हा कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम आहे. स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे तर आत्मवाचक सर्वनाम आहे. बघा, स्वतः हे सर्वनाम आत्मवाचक प्रकारचे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, समुद्र या नामाचे सामान्य रूप काय होईल तर समुद्रा होतं. बघा, समुद्र या नामाचे सामान्य रूप समुद्रा. 5 लिटर दूध यातील 5 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे तर बघा, संख्या विशेषण आहे किंवा गणनावाचक आहे. इथं संख्या आलेली आहे त्याच्यामुळे संख्या विशेषण प्रकारचे आपल्याला विशेषण लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, मुले खेळू लागली यातील खेळू लागली हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे तर संयुक्त क्रियापद आहे. शक्य क्रियापद म्हणजे काय? बघा, आता शक्य क्रियापद आपल्याला विचारलेलं आहे. शक्य क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदातून कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य व्यक्त होते त्याला शक्य क्रियापद म्हटलं जातं. साधित विशेषण म्हणजे काय तर नाम, सर्वनाम किंवा धातूपासून तयार झालेल्या विशेषणांना साधित विशेषण म्हटलं जातं. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यात गोष्ट हे काय होतं तर प्रत्यक्ष कर्म होतं. बघा, गोष्ट हे काय होतं? प्रत्यक्ष कर्म होतं. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, मी पुस्तक वाचत असे या वाक्याचा काळ ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे. मी पुस्तक वाचत असे तर कोणता काळ आहे? रीती भूतकाळ होतो. तो घरी जातो या वाक्याचा काळ ओळखा तर साधा वर्तमान काळ होतो. कर्मणी प्रयोगाचे किती प्रकार आहेत तर कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत. 5 प्रकार कोणते आहेत बघा तर प्रधान, कर्तृक, शक्य, प्राचीन, समाप्ती आणि नवीन कर्मणी हे 5 प्रकार कर्मणी प्रयोगाचे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे तर सकर्मक भावे प्रयोग आहे. बघा, या वाक्यामध्ये शक्य कर्मणी प्रयोगात क्रियापद कसे असते तर शक्यता बोध करणारे आपल्याला शक्य कर्मणी क्रियापदात प्रयोगात क्रियापद पाहायला मिळतं, ते म्हणजे शक्यतेचा बोध करणारे. पुढचा प्रश्न, विभक्ती म्हणजे काय तर नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध ज्या विकारांनी दाखवला जातो त्यांनाच विभक्ती म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता आहे तर संप्रदान लक्षात ठेवायचा आहे. आई वडील हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर इतरेतर द्वंद्व समास आहे. आई वडील हा शब्द इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. यथाशक्ती हा कोणता समास आहे? अव्ययी भाव समासाचे उदाहरण यथाशक्ती आपल्याला सांगता येतं. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण सांगा तर अयोग्य, नास्तिक, अनादर आपल्याला हे 3 उदाहरणं सांगता येतात. नत्र तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते आहेत? अयोग्य, नास्तिक आणि अनादर. पुढचा प्रश्न, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा असा प्रश्न आहे तर रान, कानन, वन, विपिन हे अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर कृतज्ञ आहे. विनायक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर गणपती, लंबोदर, गजानन हे विनायक या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला सांगता येतात. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर अपरिहार्य आपल्याला सांगता येतं. कमळ या शब्दाचे 3 समानार्थी शब्द सांगा असा प्रश्न आहे तर पंकज, राजीव, पद्य हे काय आहेत तर पंकज या शब्दाचे कमळ या शब्दाचे 3 समानार्थी शब्द आहेत. दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर न बदलणारे शब्द. पुढचा प्रश्न, अल्पायुष्य म्हणजे काय तर कमी आयुष्य असलेला माणूस किंवा कमी आयुष्य असलेले आपल्याला सांगता येतं. गळ्यातला ताईत या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर अत्यंत प्रिय व्यक्ती. बघा, गळ्यातला ताईत या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर अत्यंत प्रिय व्यक्ती. पांढरा हत्ती पाळणे या म्हणीचा अर्थ काय तर न पेलणारा खर्चिक छंद बाळगणे. ज्यांच्या हाती ससा तो पारधी या म्हणीचा अर्थ काय आहे तर ज्याला यश मिळाले तोच कर्तबगार. पुढचा प्रश्न, उद्देश आणि विधेय म्हणजे काय असा प्रश्न आलेला आहे तर उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा,
अनुनासिक म्हणजे काय, तर ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो त्यालाच अनुनासिक म्हटलं जातं. तद्भव शब्द म्हणजे काय, तर संस्कृतमधून मराठीत येताना ज्यांच्या रूपात बदल झाला आहे असे शब्द म्हणजेच तद्भव शब्द आहेत. सासू या शब्दाचे अनेक वचन काय होतं, तर सासवा होतं. बघा, सासू या शब्दाचे अनेक वचन सासवा होतं. वाक्य म्हणजे काय, तर पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. पूर्ण अर्थाच्या बोलण्यालाच वाक्य म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, केवढी ही गर्दी, विरामचिन्ह ओळखा, असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर उद्गारवाचक चिन्ह वापरले आहे इथं. पुढचा प्रश्न, उतरंड हा शब्द कोणत्या समूहासाठी वापरतात, तर मडक्यांची ते थर असते ना किंवा मडके एकावर एक ठेवण्याची पद्धत असते, त्यालाच उतरंड हा शब्द आपल्याला मडक्यांच्या समूहासाठी वापरताना पाहायला मिळतं. कळस या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर पाया आहे. मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर देवनागरी आहे. बघा, मराठी भाषेची लिपी देवनागरी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती स्वरादी आहेत, तर 2 आहे. अमा आणि आहा हे आपण बघितलेलं आहे. महोत्सव या शब्दाची योग्य संधी विग्रह काय आहे, महा अधिक उत्सव आहे. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात, तर स्वर म्हटलं जातं. वात्सल्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे, तर भाववाचक नाम आहे. आणि मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत, तर 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे मराठी भाषेतील मूळ सर्वनामे आहेत आणि ती 9 आहेत. आजचे हे प्रश्न इथेच संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही जॉईन करून ह्या व्हिडिओची PDF मिळवू शकता. थँक यू सो मच.